तर मित्रांनो, आपण आता फायनल कॉलवर येऊया. आपली ही काढून झालेली असतात काळी मिरी. तर आता ही काळी मिरी प्रोसेस कशी करायची ही मी तुमका सांगतोय. तर ही काळी मिरी काढल्यानंतर अगदी थोडासा गरम पाणी तयार करायचं, अगदी उकळता पण नाही, गरम पाणी करायचं आणि ही त्याच्यामध्ये काळी मिरी टाकायची. ही काळी मिरी टाकून आतमध्ये चुलीवर ठेवून काय काय लोक उकळतात, तर तशी उकळूची नसतात. तर फक्त गरम पाण्यामध्ये कडक पाणी करायचं गरम, आणि त्याच्यामध्ये ही टाकायची आणि लगेच वाळून घ्यायची आणि ही आपल्या गोणीवर किंवा कागदावरती सुकत घालायची. आणि अगदी कडक सुकल्यावरती ही याच्या हे देठापासून काढूची असतात, ही पूर्णपणे काढून घ्यायची असतात. आणि ही तुम्ही आता उकळल्यावरती पण काढलात तरी चालतं, आधी काढली तरी पण चालतं. आणि नंतर ही कडक सुकवल्यावरती तुम्ही पॅक करून तुमच्या मसाल्यासाठी पण वापरू शकताय. ह्याची पण टेस्ट खूप चांगली असतात, तिखट पण बऱ्यापैकी असतात. पण माका माहिती नाही ह्या गावठी मिरयांका भाव मार्केटमध्ये का असता म्हणून. आम्ही ही मसाल्यामध्ये वापरतो दरवर्षी. आणि काही लोक आहे का थोडाफार तेल पण लावतात. मी बघितलंय का लोक असं खोबरेल तेल किंवा नारळाचं तेल वगैरे लावून पण ठेवतात, म्हणजे वार्षिक जर टिकवची असतील तर लावून ठेवतात. आणि जर तुमका विकूची तर लगेच डायरेक्टली ही सुकवायची कडक आणि बाजारात नेऊन विकायची. तर आम्ही दरवर्षी तसंच करतो, 10-15 किलो विकतो. पण आता हल्ली आम्ही थोडीफार तोडून टाकली, कारण ह्यांचा रान खूप माजत जाता. तर ह्याची तुमका लागवड जर करूची असतात, जून जुलैमध्ये तुम्ही करू शकता या झाडांची लागवड. तर जून जुलैमध्ये बरेच काळी मिरीच्या झाडांका आमच्याकडे फुटवे फुटतात, पाळा फुटतात. तुम्ही जर कधी इलात कोणीकडे तर एक 10-15 झाडं घेऊन जा आणि ती सुपारीच्या झाडांच्या खाली लावा. आणि प्रयत्न करा ह्यांका पाणी जास्त चालणार नाही, पाण्याच्या ठिकाणी लावायची नाही, म्हणजे ही कुसान जातली. तर त्याका अशी सुकी जागा लागता आणि थंड हवामान लागतं, त्या हवामानामध्ये लागतात. तर हे कोकणामध्ये नक्की प्रयत्न करा. हे छोटे मोठे जोडधंदे करा. 2-3 हजार रुपये का असेना, 5,000 रुपये का असेना किंवा 1,000 रुपये का असेना, पण ही आपल्या घरची मेहनत असा, हे घरचे मेहनतीचे पैसे असतात. तर असे छोटे मोठे उद्योग, सुपारी, हे काळी मिरी, अजून पण बारीक सारीक उद्योग मी तुमका असत, हे सगळे मी तुमका सांगत जाईल काय असत. तर हे माझ्यासोबत करा, कारण आता मुंबईची नोकरी सोडल्यावर मी पण गावाकडे गेलोय आणि गावी मी काम करतोय, इन्कम पण चांगला असा. पण याच्यासोबत हे छोटे छोटे आपले जे घरचे जोडधंदे असतात हे कधी सोडू नका, कारण तुमची नोकरी कधी जाईल सांगा घेत नाही, शेवटी गावाका जेवचा असा. त्यामुळे हे छोटे मोठे जोडधंदे हे सोबत करा. काळी मिरी, सुपारी, नारळ ह्याची लागवड करा. तर अजून काही प्रश्न असेल तर खाली विचारा. माका जेवढी उत्तरं माहिती होती तेवढी मी तुमका सांगेन, कारण ह्याच्या उत्पादनाबद्दल माकाही जास्त काही सखोल माहिती नाही. जेवढी माका माहिती होती, माझे आई बाबा करतात, ती मी तुमका सांगितलेली असा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.